स्वामी समर्थ. बऱ्याच जणांचे पैसे हे स्वतःचे पैसे असतात आणि ते अडकलेले असतात कुणाकडे काही ना काही कारणांनी. तर ते पैसे काही झाल्या आपल्या हातामध्ये परत येत नाहीत. म्हणजे ते कसे मिळवायचे किंवा काय करायचे याच्यासाठी खूप सारे आपण असे उपाय करतो. भविष्य विचारतो की कधी मिळणार, ज्योतिषाकडे जातो, सगळं करतो, परंतु स्वामींची काही आठवण त्यावेळेला येत नाही. परंतु अडकलेले पैसे कसे परत मिळायचे हे स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसारच आता मी सांगणार आहे. स्वामी म्हणतात की विश्वास, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही स्वामींचा ओम श्री स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः हा जपसुद्धा चालतो. त्याचप्रमाणे श्रीसूक्त किंवा गायत्री मंत्र ह्यांचा देखील नियमित जप करायला पाहिजे. या जपामुळे तुमची बरीचशी समस्या दूर होते. दानधर्म आणि घरात वास्तुदोष असतील तर ते दूर करायला सुद्धा हे उपाय खूप प्रभावी मानले जातात. आपले पैसे अडकलेत आणि ते आपल्याला मिळत नाहीत. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते आपल्या हातात येत नाहीत. आणि म्हणूनच स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे, ओम श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री लक्ष्मी नमः किंवा श्रीसूक्त आणि गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या मंत्राने सारे काही समस्या आपल्या दूर होतात. आता स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार उपाय काय आहेत, तर पहिला तर उपाय सांगितलाच की नामस्मरण. अडकलेल्या पैशांसाठी स्वामींच्या नामाचा जप जो आहे तो आपल्याला 108 वेळा करायचा आहे. तसेच लक्ष्मी प्राप्ती आपल्याला जर व्हायला हवी असेल तर ओम भूम लक्ष्मी आगच्छ पूर्णत्वम सह श्रीम नमः यासारख्या मंत्राचा जप प्रभावी मानला जातो. मी पुन्हा एकदा मंत्र म्हणते, ओम भूम लक्ष्मी आगच्छ पूर्णत्वम सह श्री नमः यासारखा मंत्राचा सुद्धा जप करायला हवा. आता स्वामी म्हणतात की विश्वास आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते. त्यामुळे पैसे परत मिळवण्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे आणि स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा दोन्ही असली पाहिजे. मुळात म्हणजे तुम्ही जे पैसे तुमचे अडकलेले आहेत ते तुमचे स्वतःचे आहेत. कुणाला लांडीलवाडी करून तुम्ही पैसे कमवलेले नाही आहेत, कुणाला त्रास देऊन पैसे कमावलेले नाही आहेत. अशी जर प्रामाणिकपणाने आणि विश्वासवृत्तीने तुमचे पैसे असतील तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तरीसुद्धा बऱ्याचदा स्वतःचे जरी पैसे कुठालाही त्रास न देता घेतलेले असतील, अडकलेले असतील, तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत, मंत्रजप करायचा तो आणि श्री स्वामी समर्थ नामाचा सुद्धा जप करायचा. आता ह्यामध्ये काय आहे की श्रीसूक्त आणि गायत्री मंत्र हे जे आहेत हे दररोज स्नानानंतर श्रीसूक्त किंवा गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने अडकलेले पैसे तर परत मिळतातच, अगदी नक्की मिळतात, 100% मिळतात. परंतु हा मंत्र म्हणण्यापूर्वी स्वतः शुचिर्भूत होऊन शांत आणि देवाचं जिथे वास्तव्य म्हणजे मंदिर आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फक्त जप करून चालणार नाही आहे, तर तुम्हाला काही दानसुद्धा करावं लागेल, ज्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि ती ऊर्जा दूर झाली की अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी मदतही होते. ते म्हणजे बुधवारी हिरवी डाळ किंवा काळे तीळ दान करा. हिरवे मूग दान केले तरीसुद्धा शुभ मानलं जातं. यामुळे सुद्धा तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी खूप उपयोग होतो. तसंच आता वास्तू उपाय याच्यासाठी काय आहे, तर घरात आपण जिथे पैसे ठेवतो ती जागा कुबेराची असली पाहिजे, म्हणजेच उत्तर दिशा असली पाहिजे. ह्या दिशेचं पालन केलं पाहिजे आणि त्याच दिशेला पैसे ठेवले पाहिजेत. अर्थातच पैसे ठेवताना तिथे तुमचं लक्ष्मी यंत्रसुद्धा जर ठेवलं तर फार फरक पडतो. तिजोरीत महालक्ष्मी यंत्र हे असायलाच हवं.
घरातील ज्या अनावश्यक वस्तू आहेत, अडगळ आहे, तुटक्या फुटक्या वस्तू आहेत, त्या देखील काढून टाकल्या पाहिजेत. कारण त्याच्यामुळेच नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी तमालपत्रसुद्धा जाळा आणि फरशी पुसताना सकाळी मिठाच्या पाण्याने पुसा. यामुळे आर्थिक अडथळे, आर्थिक समस्या सगळं काही दूर होतं आणि घरातली नकारात्मकता मिठाच्या पाण्यामुळे फार पटकन दूर होते. आता दुसरे आणखीन आध्यात्मिक उपाय काय आहेत, तर त्याच्यासाठी हेच उपाय आहेत की तुम्ही जर समजा नमस बोलला असाल, कोणालाही श्री स्वामी समर्थांना नमस बोलला असाल, तर ती इच्छा जर तुमची पूर्ण झाली असेल तर त्याचं पालन लगेचच करून तो नवस पूर्ण फेडला पाहिजे. श्री गुरुदत्तांना बोलला असेल तर तो सुद्धा नवस पूर्ण करायला हवा, जर तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तर. त्याचप्रमाणे दृष्टिकोन जो आहे हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे. अनेकदा पैसे अडकलेत म्हटल्यानंतर किंवा कुठलंही काम आपलं होत नाही आहे, आर्थिक अडचणी आहे म्हटल्यानंतर आपलं मन अस्वस्थ असतं, निराश असतं, स्वाभाविक आहे. परंतु तरीसुद्धा आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि ते मिळणारच आहेत हा विश्वास आपण मनातही ठेवायचा आणि तो मनाशी बाळगायचा. आणि त्यासाठी जेही काही आपल्याला प्रयत्न करता येतील ते निराश न होता सकारात्मक राहून योग्य मार्गाने, योग्य दिशेने प्रयत्न करत आपण राहिलं पाहिजे. म्हणजे आपले जे पैसे आहेत ते आपोआप मिळतीलच, प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. पण त्यासाठी हा जो मंत्र मी मगाशी सांगितला, हे मंत्र मात्र तुम्ही म्हणा. महालक्ष्मीचा मंत्र ओम भूम लक्ष्मी आगच्छ पूर्णतम सह श्री नमः. तुम्हाला फक्त या मंत्रावर विश्वास ठेवायचा आहे आणि तो मनापासून जपायचा आहे. तुमच्या सगळ्या इच्छा तर पूर्ण होणारच, परंतु अडकलेले जर पैसे असतील तर ते सुद्धा पैसे परत मिळतील. त्याचप्रमाणे ओम ह्रीं श्रीं क्लीं भुवनेश्वराय नमः या मंत्राने सुद्धा खूप फरक पडतो, खूप फायदा होतो. त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही 108 वेळा जपलात तरी चालेल. मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा, महालक्ष्मीचा मंत्र म्हणा, 2 मंत्र मी इथे सांगितलेत. त्यानंतर श्री सुक्ताचा मंत्र म्हणा, त्याचप्रमाणे गायत्री मंत्र म्हणा. ह्या 4ही मंत्रांपैकी कुठलाही एक मंत्र तुम्ही म्हणा, त्याच्याने फार फरक पडेल. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणल्यानंतरसुद्धा खूप फरक पडेल. म्हणून तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचा जप केलात आणि लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप केलात तरी फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत ही माहिती. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला अजिबात विसरू नका.